नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ओल्या दुष्काळासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण जिल्हानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होत असतो त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या सवलती लागू होत असतात। पीक विमा भेटत असतो, नुकसान भरपाई मंजूर झालेली भेटत असते। याचबरोबर आपण जर पाहिलं तर इत्यादी सवलती सुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटत असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8 जिल्ह्यातील दुष्काळी ओल्या दुष्काळासंदर्भात महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की या 8 जिल्ह्याची अंतिम आणेवारी त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर मित्रांनो, आपण 8 जिल्ह्यासंदर्भात महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर। मित्रांनो, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावाची अंतिम आणेवारी ते आणेवारी 50 पैशापेक्षा आतमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याची पहिली आणेवारी, नंतर सुधारित आणेवारी आणि आता अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या सवलती लागू होणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये 384 कोटी 14,38,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या सवलती लागू होणार आहेत। बीड जिल्ह्याचे 3 प्रस्ताव अतिवृष्टीचे मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये पहिला प्रस्ताव आहे 54 कोटीचा, दुसरा प्रस्ताव आहे 23 कोटीचा आणि तिसरा प्रस्ताव आहे बीड जिल्ह्याचा 520 कोटी रुपयाचा। हे तिन्ही प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जवळपास नांदेड आणि नांदेड जिल्ह्याची सुद्धा जे काही अंतिम आणेवारी आहे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ओल्या दुष्काळाच्या सवलती आता लागू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये 812 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। तो अतिवृष्टी नुकसान रुपयाचा प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कारण की परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी काढलेली आहे आणि परभणी जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली होती। ती मंजूर झालेली अतिवृष्टी नुकसान भरपाई पहिला प्रस्ताव होता तो म्हणजे 548 कोटी 59 लाख रुपयाचा आणि दुसरा प्रस्ताव आहे 1,08,000 रुपयाचा। असे दोन्ही प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि याबरोबरच आता ओल्या दुष्काळाच्या सवलती सुद्धा आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे ओल्या दुष्काळाच्या सवलती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लागू होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कारण की जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे। कारण की जालना जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती लागू होणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 10 डिसेंबर 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा 412 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 30 महसूल मंडळातील जे काही अंतिम आणेवारी आहे 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ओल्या दुष्काळाच्या सवलती आता लागू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि याच्या अगोदर 10 डिसेंबर 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 419 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कारण की धाराशिव जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ओल्या दुष्काळाच्या विविध सवलती आता लागू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर 10 डिसेंबर 2024 चा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाने 221 कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे। त्या सुद्धा प्रस्तावाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कारण की संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा ओल्या दुष्काळाचा मार्ग मोकळा झालेला आहे। कारण की संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे
संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ओल्या दुष्काळाच्या सवलती मिळणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 10 डिसेंबर 2024 रोजी 234 कोटी रुपयाचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव संभाजीनगर जिल्ह्याचा मंजूर झालेला आहे। त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील बीड असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, जालना असेल, हिंगोली असेल, संभाजीनगर असेल, परभणी असेल किंवा लातूर असेल, या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्यामुळे अंतिम आणेवारीनुसार जवळपास या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील 8,486 गावापैकी 6,150 गावाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे या 6,150 गावातील शेतकऱ्यांना आता ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू होणार। त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये 50% सवलत असेल, याचबरोबर शेतसारा माफी असेल, 100% पूर्णपणे शेतसारा माफी असेल, किंवा शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी असेल, किंवा इत्यादी सवलती शेतकऱ्यांना लागू होतात, किंवा पुनर्गठनाचा मार्ग सुद्धा मोकळा होत असतो। याचबरोबर हे जे काही अतिवृष्टीचे अनुदान मंजूर झाले ते सुद्धा लवकरात लवकर वाटप होत असतात। इत्यादी सवलती या ओल्या दुष्काळामध्ये लागू होत असतात। त्यामुळे या जिल्ह्याची 50 पैशापेक्षा आणेवारी कमी आल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ओला दुष्काळ लागू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे ओला दुष्काळ लागू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे सरकार याची घोषणा करू शकते। तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याचा जर स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तालुकाने गावने माहिती देण्याचा प्रयत्न करेल। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।